सांगितलेले आहे. जे काही विशेष करून जो एक महत्त्वाचा मुद्दा होता की व्हॅलिडेशन करण्याबद्दल आता मला वाटतं ACBC आहे किंवा तर त्यांना किमान आता 6 महिने मुदतवाढ द्यावी अशा प्रकारची शिफारस आज आमच्या समितीने केलेली आहे. पण जरांगे पाटील आंदोलनावरती ठाम आहेत, तर ते इकडे येऊ नये म्हणून तुम्ही काही आश्वासन किंवा काही निर्णय तर तुमचं शिष्टमंडळ तिकडे जाणार असं काही त्यांच्याशी बोलण्याचा नाही, असं आहे की जरांगे पाटलांच्या त्यांच्याशी बोलण्याचा प्रश्नच नाही आहे. कारण अद्यापही त्यांची सरकारबरोबर बोलण्याची त्यांची तयारी आहे का हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि आम्ही जे आता शासन म्हणून जे निर्णय केलेले आहे की उपसमिती म्हणून आम्ही जी भूमिका त्यात मांडलेली आहे, विशेष करून हा न्यायमूर्ती शिंदे समिती समोरचा जो मुद्दा हाच त्याच्यातला खरं महत्त्वाचा मुद्दा आहे की जो आरक्षणाबाबतीमध्ये किंवा जे दाखले द्यायचे कुणबी सर्टिफिकेट द्यायचे आहेत तर तो त्या समितीला मुदतवाढ द्यावा त्याची जी मागणी होती आपण ती मान्य केलेली आहे. जरांगे पाटलांनी काय बोलावं काय आरोप करावा त्यांचा अधिकार आहे. परंतु हे मान्य केलं पाहिजे की 16% आरक्षण द्यायचं काम माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना केलं होतं. पण ह्या महाविकास आघाडीने ते आरक्षण घालवलं. पुन्हा तो प्रयत्न केला आपण माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना पुन्हा प्रयत्न झाला, पुन्हा 10% द्यायचा निर्णय झाला. असे कुठेही मला वाटतं ज्यांनी स्वतःहून आरक्षण देण्याबाबतीमध्ये पुढाकार घेऊन आरक्षण दिलं होतं त्यांनी आरक्षणामध्ये काही अडचण निर्माण करणं ते करत होते ते करतायत असा आरोप पूर्णतः धांडत खोटा आहे. मी सुरुवातीला हीच मागणी केली होती की आपल्या राज्याचे ज्येष्ठ नेते माननीय शरद पवार साहेब असतील, माननीय उद्धव ठाकरे असतील, यांनी तर या बाबतीत भूमिका घ्यायलाच तयार नाही आहे की आरक्षण कसं द्यावं कसं देऊ नये. आणि मला वाटतं त्यांना सुद्धा खरं विचारण्याची गरज आहे. कारण ते सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री 4 वेळा राहिलेत शरद पवार साहेब. उद्धव ठाकरे साहेब मला वाटतं राज्याचे मुख्यमंत्री आता मागच्या 2.5 वर्ष होते. आपणही आरक्षणासंदर्भात काय केलेलं आहे एकदा लोकांना सांगावं त्यांनी. म्हणून जरांगे पाटलांना माझी विनंती की ठीक आहे आम्ही काय केलं तुमच्यासमोर मांडलंच आहे. देवेंद्रजींनी 16% दिलं आहे, माननीय शिंदे साहेबांनी 10% दिलं आहे. पण हे दोघं मुख्यमंत्री राहिलेले लोक जे आहेत महाविकासचे नेते त्यांनी या गंभीर आरोप करतायत की देवेंद्र फडणवीसांनी आडकाठी केली. यावेळी एकनाथ शिंदेनी यावरती बोलणं अपेक्षित आहे का नेमकं काय आहे ते अद्यापर्यंत बोललेलं नाही. परंतु माझी या निमित्तानं जरांगे पाटलांना विनंती आहे की आपणही सरकार तुमच्याशी मागण्याशी अतिशय गांभीर्याने विचार करते. त्याबद्दल आम्ही विशेष करून पुढाकार घेतलेला आहे. अनेक निर्णय आपण सकारात्मक केलेले आहे. परंतु आता एक तर पावसाळ्याचे दिवस आहेत, दुसरा एक मोठा उत्सव आपल्या राज्याच्या दृष्टीने गणेश उत्सव हा सगळ्यात मोठा उत्सव आहे. आणि अशावेळी मला वाटतं आणखीन त्याच्यात काही कारण नसताना मग कायदेशीर